तर आपण फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉचं डिस्कशन केलेलं आहे. फर्स्ट लॉ मध्ये प्लॅनेटचा पाथ डिस्क्राईब करण्यात आला, इलिप्टिकल पाथ, आणि सेकंड लॉ मध्ये एरिया ट्रेस बाय प्लॅनेट कॉन्स्टंट असतं हे सांगण्यात आलं. नाउ थर्ड लॉ, केप्लर्स थर्ड लॉ आपल्याला प्लॅनेटच्या टाइम पिरियड आणि प्लॅनेटचं सन पासूनचं डिस्टन्स यांचं रिलेशन एक्सप्लेन करतो. रिमेंबर, पुन्हा आता हे जे रिलेशन सांगितलेलं आहे केप्लरने जस्ट थ्रू ऑब्झर्वेशन. जर मी हा प्लॅनेट कन्सिडर केला, या प्लॅनेटला अराउंड सन एक रिव्होल्यूशन कंप्लीट होण्याकरता टाइम लागतोय टी, टाइम पिरियड ऑफ प्लॅनेट means time required to complete one revolution around the sun. आणि या प्लॅनेटचं सन पासूनच मेन डिस्टन्स जर आपण म्हटलं आर, तर टी आणि आर याच्यात काहीतरी रिलेशन असायला पाहिजे असं केप्लरने विचार केला आणि त्यांनी ते रिलेशन डिस्कवर केलं. अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, square of time period is directly proportional to cube of its mean distance from sun. Once again, statement of third law, square of time period of planet is directly proportional to cube of its mean distance from the म्हणजे सनला, अराउंड सन प्लॅनेटला जो टाइम लागतो रिव्हॉल्व होण्याकरता, त्याचा स्क्वेअर कशाला प्रोपोर्शनल आहे? सनचं प्लॅनेट पासनं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या क्यूबला. आता हे मेन डिस्टन्स घ्यायचं असतं, कारण तुम्ही म्हणाल सर इथं डिस्टन्स वेगळं, इथं डिस्टन्स वेगळं, इथं डिस्टन्स वेगळं. करेक्ट आहे. डिस्टन्स कोणतं घ्यायचं? मेन डिस्टन्स. पुढे जाऊन तुम्हाला हे लक्षात येईल की हे डिस्टन्स म्हणजे सेमी मेजर ऍक्सिस असतं. ओके, आपण सध्या इथं वर्ड यूज करूयात मेन डिस्टन्स. सो टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. व्हॉट इज मीन बाय प्रोपोर्शनल? दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन. डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स इफ distance increases then time period also increases. If distance decreases time period also decreases. आता directly proportional, A is directly proportional to B. सिंपल रिलेशन. दिस इज लिनियर रिलेशन. समजा A ची व्हॅल्यू डबल झाली, 2A झालं, तर B ची व्हॅल्यू 2B होणार. लिनियर रिलेशन आहे. पण या केसमध्ये मात्र रिलेशन लिनियर नाहीये. टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता हे टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब आपल्याला ऍज इट इज लक्षात ठेवायचं. म्हणजे रिलेशन असं लिनियर नाहीये. फ्रॉम दिस वी कॅन राईट टी स्क्वेअर इक्वल टू, आपल्याला माहिती आहे प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केलं तर आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. कॉन्स्टंट घेऊयात के into r cube. So t square equal to k into r cube, or t square by r cube is equal to k. Means ratio of square of time period to the cube of mean distance always remains constant. म्हणजे आता हा मी एक प्लॅनेट घेतला, मी दुसरा प्लॅनेट जर घेतला असता आणि त्या प्लॅनेटचं डिस्टन्स, मेन डिस्टन्स जर सन पासून वेगळा असला असतं तर त्या प्लॅनेटचा टाइम पिरियड वेगळा असला असता. हा सुद्धा लॉ खूप महत्वाचा आहे. याच्यावरनं खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल की हा लॉ कसा यूज करायचा. टी स्क्वेअर बाय आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट और टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. एक क्वेश्चन सॉल्व करूयात.
आपल्याला माहित आहे अर्थला अराउंड सन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्याकरता किती वेळ लागतो? 365 डेज, 1 इयर. म्हणजे अर्थ टाइम पिरियड (365 days) or simply 1 year. ऍक्च्युली त्या टाइम पिरियडलाच आपण 1 इयर म्हणतो. ओके, काय सर हे तर माहितच आहे आम्हाला, हे माहित आहे तुम्हाला. आता पुढचा पार्ट पहा आणि आन्सर काय आहे ते विचार करू. सध्या अर्थ आणि सन मध्ये जे डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स, बिटवीन अर्थ अँड सन इज आर. जे काय असेल ते मीन डिस्टन्स आर आणि टाइम पिरियड 365 डेज. समजा अर्थला एखाद्या दिवशी असं वाटलं की आपण सूर्यापासून आर या अंतरावरनं रिव्हॉल्व होतोय, खूप वर्षापासून आपण असंच फिरायलोय. आपण काय करू, थोडं सूर्याच्या जवळ जाऊता आणि मग फिरूता. म्हणून मग अर्थ, लेट्स कन्सिडर अर्थ सूर्याच्या जवळ आली. थोडी किती जवळ आली तर हे डिस्टन्स हाफ झालं, म्हणजे मीन डिस्टन्स हाफ झालं. हाफ झालं म्हणजे r/2. तर मग क्वेश्चन असा आहे की त्यावेळेस म्हणजे जेव्हा मीन डिस्टन्स r/2 होईल त्यावेळेस एका वर्षात किती दिवस असतील? आता एका वर्षामध्ये 365 डेज आहेत. जर डिस्टन्स हाफ झालं तर एका वर्षात किती दिवस असतील? आता एक वर्ष म्हणजे काय, टाइम पिरियड. सध्या टाइम पिरियड आहे 365 डेज, म्हणून आपण एक वर्ष 365 डेजचं म्हणतो. डिस्टन्स हाफ झालं तर टाइम पिरियड किती असेल? ऍक्च्युली हा क्वेश्चन आहे. म्हणजे मग आपल्याला सांगता येईल की एका वर्षात किती दिवस येतील. काही जणांनी पटकन आन्सर काढला असेल, सर डिस्टन्स अर्ध झालं, मग याला हाफ करा, 365 डिवायडेड बाय 2. पण ते आन्सर नाही. जर हे असं असलं असतं तर केपलर थर्ड लॉ ची आपल्याला लर्न करण्याची काय आवश्यकताच नव्हती. आता आपण इथे यूज करूयात केपलर थर्ड लॉ. काय सांगतो लॉ? टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब. मग रेशोच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं असतं याला? T1 स्क्वेअर बाय T2 स्क्वेअर इक्वल टू R1 क्यूब बाय R2 क्यूब. कॉन्स्टंट के घेतलेत आपण, कट करून टाकले म्हणजे हा फॉर्मॅट आला. आता R1 क्यूब डिवायडेड बाय, याला मी R1 म्हणतो आणि हे R2 आहे. R2 किती आहे तर R2 R1 बाय 2 आहे. मग मी इथं R1 बाय 2 लिहितो. R2 च्या ऐवजी याचा क्यूब. इट इज इक्वल टू R1 क्यूब बाय R1 क्यूब डिवायडेड बाय 2 चा क्यूब 8. याला आपण वर घेऊन जाऊयात 8. हे R1 क्यूब कॅन्सल झालं. याचा अर्थ T1 स्क्वेअर बाय T2 स्क्वेअर इक्वल टू 8 आलं. T1 स्क्वेअर बाय T2 स्क्वेअर इक्वल टू 8. फ्रॉम दिस T2 स्क्वेअर इज इक्वल टू T1 स्क्वेअर बाय 8 करा. हे इकडे 8 डिवाइड मध्ये आले. इट इज इक्वल टू, आता पहा T1 ची व्हॅल्यू किती आहे आपली? 1 इयर, म्हणजे किती? 365 डेज. मग आपण T1 च्या ठिकाणी किंवा आणखी एक स्टेप करता येईल आपल्याला. T2 इक्वल टू रूट घ्या दोन्ही साईडचं, T1 बाय √8 आणि आता व्हॅल्यू ठेवा. T1 ची व्हॅल्यू आहे 365 डेज डिवायडेड बाय √8 नियरली 2.82 and this comes out
129 डेज. म्हणजे आधी तुम्ही जे काढत होता 365 च्या हाफ, तसं नसून हे 129 डेज येतं. या टाईपने आपल्याला केपलरचा थर्ड लॉ सगळीकडे यूज करता येतो. आता हा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला असता, अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स डबल झालं तर टाइम पिरियड किती असेल? ऍज इट इज. फक्त तुम्हाला काय करायचंय, R2 च्या ठिकाणी डिस्टन्स डबल झाले, 2R1 ठेवा आणि कंटिन्यू करा. फायनली तुम्हाला इथं लक्षात येईल की हे 2.82 याच्या मल्टिप्लाय मध्ये येते. दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं आणि त्या आन्सर येते 1000, नियरली 1035 डेज. म्हणजे अर्थ सन पासून आता जेवढ्या अंतरावर आहे त्याच्या डबल अंतरावर जर गेली आणि रिव्हॉल्व झाली तर एका वर्षात 1035 दिवस येतील. एक वर्ष म्हणजे 1035 दिवसाचा असेल. आता हे झालं अर्थ. आणखी थोडा आपण विचार केला, अर्थ सारखा आणखी एक प्लॅनेट आहे ज्युपिटर. ज्युपिटर प्लॅनेट अर्थचं सन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याच्या 5.2 टाइम्स जास्त डिस्टन्सवर आहे. म्हणजे ज्युपिटरचं सन पासूनच जे डिस्टन्स आहे ते अर्थच्या सन पासून जे डिस्टन्स आहे त्याच्या 5.2 टाइम्स आहे. मग ज्युपिटरला अराउंड सन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागेल हा फॉर्म्युला यूज करून आपण काढू शकतो. आणि मेथड हीच असणार आहे. जर तुम्ही त्या आन्सर काढलं तर त्या आन्सर येते नियरली 12 इयर्स. म्हणजे ज्युपिटरवरचं एक वर्ष म्हणजे अर्थवरचे 12 वर्ष नियरली. कारण ज्युपिटरचं एक रिव्होल्यूशन जेव्हा कंप्लीट होईल त्यावेळेस अर्थचे 12 रिव्होल्यूशन झालेले असतील. आणि या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. तर हे आहे केपलर्स थर्ड लॉ, मॅथेमॅटिक्स ऍज वेल ऍज स्टेटमेंट. मला वाटते फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ हे तिन्ही पण तुम्हाला व्यवस्थित समजले असतील, कन्सेप्च्युअली समजले असतील. आता याला यूज करायचं असेल न्यूमेरिकल मध्ये आपण पुढे पाहूयात कसं यूज करता येईल. पण एकदा आयडिया क्लिअर होणं मस्ट. तर केपलर्स लॉचं एवढंच इम्पॉर्टन्स नाही. आता आपल्याला जे स्टार्ट करायचंय न्यूटन्स लॉ. तर न्यूटननी जो लॉ सांगितलाय त्याच्यामध्ये जे रिलेशन सांगितले ते रिलेशन सांगण्याकरता सुद्धा न्यूटननी केपलर्स लॉचाच यूज केलेला आहे. ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आता आपण चालू करूयात आपला पुढचा लॉ, तो म्हणजे न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ बद्दल बऱ्याच जणांना ऑलरेडी माहित असेल. कारण ग्रॅव्हिटेशन म्हटलं की कुठेही पण न्यूटन्स लॉ पासून सुरुवात होत असते. अगदी 5th, 6th, 7th स्टँडर्डला ग्रॅव्हिटेशन वर्ड जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला न्यूटन्स लॉ बद्दल सांगण्यात येतं. पण आता आपण पाहिलं की न्यूटनने जो लॉ सांगितलाय त्यापूर्वी किती जणांनी किती मेहनत केली होती आणि त्याचा यूज करून मग न्यूटननी तो फेमस लॉ स्टेट केलेला आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एकदा स्टेटमेंट सांगतो. बघा तुम्हाला जे माहिती आहे तेच आहे का की काही वेगळं सांगतोय मी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू पार्टिकल्स is directly proportional to product of masses of particle and inversely proportional to square of distance between them. काय काय ठिकाणी स्टेटमेंट सांगताना असे पण सांगतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. एक लक्षात घ्या, न्यूटननी हा लॉ ऑब्जेक्ट करता म्हणून स्टेट केलेला नाहीये,
तर तो पार्टिकल कन्सिडर करून स्टेट केलेला आहे, म्हणून आपण वर्ड यूज करूयात पार्टिकल्स. आता पार्टिकल म्हणजे किती छोटा किती मोठा याला काही लिमिट नाही. जर तुम्हाला न्यूटन लॉ अप्लाय करायचा असेल, अर्थला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल, सनला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल, सगळ्या प्लॅनेटला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल. तुम्ही तिथे त्याची साईज नाही कन्सिडर करू शकत. बाय कन्सिडरिंग पार्टिकल वी कॅन यूज न्यूटन्स लॉ. आता इथे आपण जस्ट दोन पार्टिकल घेऊयात. हे दोन पार्टिकल, याचं मास m1, दुसऱ्या पार्टिकलचं मास m2. त्या दोन पार्टिकल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, and that force of attraction is called gravitational force. So according to Newton's law of gravitation, gravitational force of attraction between these two particles, F means gravitational force, directly proportional to gravitational force of attraction between these two particles is directly proportional to product of मास ऑफ पार्टिकल्स. पहिल्याचं मास m1, दुसऱ्याचं मास m2, त्यांचा प्रॉडक्ट. या प्रॉडक्टला हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे मास जेवढा जास्त असेल तेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो. फार काय हार्ड नाही समजायला आहे. मोठे मोठे पार्टिकल असतील ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल, छोटे छोटे पार्टिकल असतील त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असेल. या दोघांमध्ये डिस्टन्स r आहे. तर न्यूटननी सांगितलं की हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सवर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड असतो. आणि कसा डिपेंड असतो? अकॉर्डिंग टू न्यूटन, दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. या दोघांना कंबाईन करून न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट आहे. According to Newton's law of gravitation, gravitational force between two particles is directly proportional to product of masses of particle and inversely proportional to square of distance between them. म्हणजे या दोन टर्म्स वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड आहे. थोडं मॅथमॅटिकली याला कंप्लीट करूयात आणि मग पुढच्या पार्ट कडे जाऊ. जर या दोघांना आपण कंबाईन करून लिहिलं तर F प्रपोर्शनल टू m1 m2 बाय r स्क्वेअर असं लिहिता येईल. ऍज युजल प्रपोर्शनल साइन जर काढलं तर आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. F इक्वल टू प्रपोर्शनल साइन काढलं इक्वल टू, आता कॉन्स्टंट घ्यावा लागणार आहे. न्यूटनने घेतलेला कॉन्स्टंट कॅपिटल G m1 m2 बाय r स्क्वेअर. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, F इक्वल टू G, आता इथे थोडं पहा, F इक्वल टू कॅपिटल G m1 m2 बाय r स्क्वेअर असंच म्हणण्याची प्रॅक्टिस करा. व्हॉट इज दी एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स? कसं रीड करायचं? F इक्वल टू कॅपिटल G m1 m2 बाय r स्क्वेअर. काय सर कॅपिटल G काय म्हणायचं त्याला? G तर आहेच ते. पण मी खूप सारे स्टुडंट पाहिलेत ज्यांच्या करता कॅपिटल G आणि स्मॉल g सारखंच. हे न्यूटन्स लॉ संपल्यानंतर आपल्याला डिस्कशन स्टार्ट करायचे स्मॉल जी चं. आणि स्मॉल जी हे अतिशय इम्पॉर्टंट टर्म आहे. इट इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज कॉन्स्टंट इन न्यूटन्स लॉ. दोन्ही एकदम वेगळ्या वेगळ्या टर्म आहेत, म्हणून थोडं इथं काळजीपूर्वक. कॅपिटल G इज ए कॉन्स्टंट इन न्यूटन्स लॉ. इट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज ऑल्सो कॉल्ड युनिव्हर्सल कॉन्स्टंट. याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट पण म्हणतात. का? कारण याची व्हॅल्यू थ्रू आउट द युनिव्हर्स चेंज होत नाही. कुठेही जरी गेलात तर कॅपिटल G ची व्हॅल्यू कॉन्स्टंट.
स्मॉल जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते, ही व्हॅल्यू चेंज होती. कशी चेंज होती पाहायचंय पुढे आपल्याला, पण आता इथे लक्षात घ्यायचं कॅपिटल जी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. किती असते सर ती व्हॅल्यू? कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 युनिट. कसं लिहायचं याचं युनिट? सिंपल मेथड सांगतो, पाठ करायचं नाही युनिट. या फॉर्म्युला, हा फॉर्म्युला मात्र पाठच करायचा, बिलकुल पाठच पाहिजे हा फॉर्म्युला, तरच सगळं पुढचं जमेल. या फॉर्म्युल्यावर मला सांगा जी इक्वल टू काय येईल? एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. जी इक्वल हे आर स्क्वेअर मल्टिप्लिकेशन मध्ये M1 M2 डिवाइड मध्ये. आता तुम्हाला याच्यावर युनिट लिहिता येतं. एफ जी चं युनिट म्हणजे एफ चं युनिट न्यूटन, आर चं युनिट मीटर स्क्वेअर पर, मासचं युनिट केजी, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. दिस इज दी SI युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू आपल्याला सगळीकडे न्यूमेरिकल मध्ये यूज करायची. अच्छा, हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यू फिक्स आहे. पण सर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे असतं काय ऍक्च्युअली? थोडा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ही जी व्हॅल्यू आहे ती काय डिनोट करते? थोडं या फॉर्म्युलाकडे पुन्हा एकदा पहा. जी इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन M1 M2. समजा मी म्हटलं की हे जे दोन पार्टिकल आहेत जे आपण न्यूटन्स लॉ मध्ये कन्सिडर केले, या दोन्ही पार्टिकलचं मास मी घेतलंय 1 kg इच. दोन्ही पार्टिकलचं मास 1 kg इच. आणि या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मी घेतलंय 1 मीटर. आता मला सांगा या फॉर्म्युल्यात जी इक्वल टू एफ इंटू आर च्या ठिकाणी 1 लिहा, M1 M2 1 इंटू 1, दोन्ही 1 1 येतं, याचा अर्थ जी इक्वल टू एफ. काही समजलं? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कुणामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे? तर दोन मास पार्टिकल मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कोणते मास पार्टिकल? ज्यांचं मास 1 kg आहे आणि ज्यांच्या मधलं डिस्टन्स 1 मीटर आहे. थोडक्यात 1 kg वाले दोन ऑब्जेक्ट जर तुम्ही 1 मीटर अंतरावर ठेवले तर त्यावेळेस त्या दोन पार्टिकल मध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सलाच आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली आहे 1 kg मास सेपरेटेड बाय 1 मीटर एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. एवढा फोर्स ते एक्झर्ट करते. अच्छा, म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे ते लक्षात आलं. या व्हॅल्यू मध्ये हे पहा तुम्ही 10⁻⁻11 म्हणजे कॅपिटल जी ची व्हॅल्यू, याला जर मी लिहिलं तर 0.0000 असं करत करत आणि मग 667 असं काहीतरी येईल. 1 kg वाले मास घेतले तर ही व्हॅल्यू खूपच कमी आहे. म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीक फोर्स असतो. न्यूटन्स लॉ नुसार ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणत्याही दोन पार्टिकल मध्ये असायलाच पाहिजे. आता आपल्याला असं वाटतं की अर्थ आणि आपण यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण असं काही नाहीये. जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्या सगळ्या ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे आता इथं मी उभा आहे आणि बाजूला दुसरा कोणता पर्सन उभा आहे तर आमच्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग सर असे पर्सन एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाहीत? तर पहा इथे पर्सनचं मास 50, 60, 70 kg
ते यूज करून जरी आपण आन्सर काढलं तरी ते आन्सर तुलनेनं खूपच कमी येतं. आणि तेच जर अर्थ आणि पर्सन यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर काढला आपण तर अर्थचं मास 6 × 10⁻24 kg म्हणजे अर्थ आणि ऑब्जेक्ट यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो खूप जास्त असतो. तुलनेने वेगवेगळ्या पर्सन मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो, पण तो फोर्स असतो. जर आपण अशा एखाद्या ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी प्रेझेंटच नाहीये, म्हणजे एक्सटर्नल ग्रॅव्हिटी प्रेझेंट नाहीये, ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रेझेंट नाहीये, तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे दोन पर्सनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सपिरियन्स करता येईल. आपल्याला इथे आणखी एक पॉइंट सांगता येतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स का एक्सपिरियन्स होत नाही दोन पर्सन मध्ये. तर ज्यावेळेस दोन पर्सन मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो फोर्स या व्हॅल्यू मध्ये यायलाय आणि आपण ज्यावेळेस अर्थवर उभे असतो किंवा बसलेले असतो त्यावेळेस आणखी एक फोर्स ऍक्ट होतो तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स मोशनला अपोज करतो आणि तुलनेनं फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू याच्यापेक्षा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपली मुवमेंट होत नाही. पण ज्या वेळेस लार्ज बॉडीजचा आपण विचार करतो म्हणजे थोडक्यात प्लॅनेट्स आणि स्टार्सचा, त्यावेळेस मात्र हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप जास्त असतो आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच या सगळ्या प्लॅनेटची मोशन आणि या प्लॅनेटची पोझिशन डिसाइड होते. म्हणजे थोडक्यात आता आपण जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोललो अगदी फंडामेंटल होतं. क्विक अँड फास्ट 2 मिनिटात सायलेंटली याला रिवाइज करूयात, कारण आजचे दोन्ही लॉज, दोन्ही नाही 4 लॉज झाले, 3 केपलरचे लॉ आणि हा एक लॉ. 4ही लॉज अतिशय महत्वाचे आहेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू स्टेटमेंट तुम्हाला परफेक्ट यायलाच हवेत. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे मी सांगितले ते परफेक्टली माहित असायलाच पाहिजेत. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, gravitational force between two particles is directly proportional to product of masses and inversely proportional to square of distance between them. Constant obtained in Newton's law is called gravitational constant. Value of gravitational constant is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. This value is constant throughout the universe. That's why it is also called universal constant. Remember, gravitational force between objects does not depend upon any other factor. Gravitational force फक्त आणि फक्त मास आणि डिस्टन्स वरच डिपेंड आहे. दोन ऑब्जेक्टच्या मध्ये जर दुसरा एखादा ऑब्जेक्ट आला किंवा दुसरं एखादं मीडियम आलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी जास्त होतो का. आपल्याला समजा विचारलं की हा एक पार्टिकल आहे M1, हा दुसरा पार्टिकल आहे M2 आणि या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे F. मी इथं आणखी एक पार्टिकल ऍड केला M3, तर मग आता या दोघांमधला जो हा फोर्स आहे हा कमी होईल की वाढेल की तेवढाच राहील. त्याचा आन्सर आहे हा फोर्स तेवढाच राहतो. म्हणजे याच्यामध्ये असे किती जरी ऑब्जेक्ट आले तरी या दोघांमधला जो फोर्स आहे तो कमी जास्त होत नाही. असे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे बरेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. स्टेप बाय स्टेप, वन बाय वन हे सगळे आपल्याला क्लिअर करत जायचे. आज आपण असं कन्सिडर करू की ह्या सगळ्या लॉजचे स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. छानपैकी पुस्तकामध्ये वाचायचं आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट कंटिन्यू